महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर. शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही. आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह. मुंबई गोवा महामार्गावर अपघातात 2 जण जागीच ठार. मुंबई गोवा महामार्गावर मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असलेली मारुती सुझुकी सेलेरो गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून पुलाचा कठडा तोडून सुमारे 25 ते 30 फूट खोल नदीत खाली कोसळून झालेल्या अपघातात एक महिला व एक पुरुष जागीच ठार झाल्याची घटना वावे दिवाळी गावच्या हद्दीत घडली आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की येणारी भरधाव कार नदीवरील पुलाच्या खाली कठडा तोडून जोरदार खाली आदळली. त्यावेळी गाडीच्या अपघाताने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच धाव घेतली. हा आवाज एवढा भीषण होता, गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी ब्रिजच्या खाली कोसळली असलेली प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर 3 किलोमीटर अंतरावर मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत 25 नोव्हेंबर संध्याकाळी 5 वाजता महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असताना मारुती सुझुकी सिलेरो गाडी क्रमांक MH16 BH4829 वरील चालकाने नियंत्रण सुटल्याने हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला आहे. या गाडीमध्ये एकूण 3 प्रवासी प्रवास करत होते. यातून दोघांचा मृत्यू झाला असून चालक जखमी झाला आहे. देवयानी दशरथ दुदुमकर व दशरथ दुदुमकर अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. ते मुंबई येथे राहणारे असल्याची माहिती मिळाली आहे. त्या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थ आणि क्रेनच्या सहाय्याने गाडीला वरती काढण्यात आले आहे. जखमी झालेल्या चालकाला उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले आहे. स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी, रोहा, रायगड.